गर्लफ्रेंड सोडून गेली म्हणून गड्याने त्याचा बदला घेण्यासाठी पेपर कसा फुटला, कोणी फोडला, सगळीच कबुली दिली. ऐकायला हे एखाद्या सिनेमाच्या कथेसारखं वाटतंय, पण ही अगदी खरी कहाणी आहे. एमपीएससीच्या औषध निरीक्षक गट ब पदाची संपूर्ण भरती प्रक्रिया अचानक रद्द झाली. हजारो प्रामाणिक विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात गेलं. पण यामागे कोणती हायटेक गँग नव्हती, तर या संपूर्ण महाघोटाळ्याच्या केंद्रस्थानी होती एक लव्ह स्टोरी, एक ब्रेकअप आणि सुडाची आग. एमपीएससीची औषध निरीक्षक परीक्षा पास होऊन राज्यात 7वी आलेली मुलगी. अधिकारी बनण्याचं तिचं स्वप्न अगदी काही पावलांवर होतं. पण हे यश तिच्या अभ्यासाचं नव्हतं, तर तिच्या वडिलांनी लाखोंची लाच देऊन विकत घेतलेल्या लीक पेपरचं होतं. पण परीक्षा पास झाल्यानंतर तिचं आपल्या बॉयफ्रेंड सोबतचं वागणं बदललं. मुलीच्या वडिलांनीही दोघांच्या नात्याला नकार दिला आणि इथूनच सर्व फिसकटलं. शेवटी राग अनावर झालेल्या तरुणानं गर्लफ्रेंडचं चोरट्या मार्गानं एमपीएससी परीक्षेत यश मिळविल्याचं बिंग फोडलं आणि राज्यातला मोठा घोटाळा उघड झाला. हे संपूर्ण प्रकरण काय, एमपीएससीचा पेपर कुठे फुटला, तो व्हॉट्सअपवरून प्रियकरापर्यंत कसा पोहोचला आणि प्रेमाच्या अँगलनं हा घोटाळा कसा उघडा पाडला, हे सविस्तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी रुपल आणि तुम्ही पाहत आहात विषयच भारी. मंडळी, सर्वात आधी प्रकरणाची पार्श्वभूमी समजून घेणं महत्त्वाचं आहे. तर 29 जुलै 2025 पासून अन्न आणि औषध प्रशासनातील औषध निरीक्षक गट ब च्या 154 जागांसाठी जाहिरात आली. 22 मार्च 2026 रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील 6 महसुली मुख्यालयांवर स्क्रीनिंग परीक्षा पार पडली. 44,000पेक्षा जास्त उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. जून मध्ये निकाल आला. 506 विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र ठरले आणि जुलै महिन्यात अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली. सर्व काही सुरळीत सुरू आहे असं वाटत असतानाच अचानक बॉम्ब फुटला. नंदुरबार मधील एका प्रसिद्ध कोचिंग क्लासेसमध्ये परीक्षेच्या 2 दिवस आधीच हा पेपर 5 ते 12 लाखांना विकला गेला असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला. विद्यार्थ्यांचा आक्रोश वाढला, आंदोलनं झाली. शेवटी 22 ते 26 जुलै दरम्यान एमपीएससी कडे तक्रारींचा पाऊस पडला. आयोगानं मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच प्रॉपर्टी सेलकडे चौकशी सोपवली आणि 25 ऑगस्ट रोजी संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाला. पण हा पेपर फुटल्याचा सुगावा पोलीस किंवा आयोगाला नेमका कसा लागला? तर मंडळी, याच ठिकाणी येतो या कहाणीतला सर्वात मोठा ट्विस्ट, म्हणजे प्रेम आणि धोका. तर या संपूर्ण प्रकरणाचा सूत्रधार किंवा तक्रारदार ठरला गौरव पाटील उर्फ लोकेश नावाचा 24 वर्षांचा तरुण. झालं असं की गौरवची गर्लफ्रेंड ऋतुजा पाटील हिने एमपीएससीची परीक्षा दिली होती. ऋतुजाच्या वडिलांनी लेकीला अधिकारी बनवण्यासाठी लाखांची डील केली आणि तिच्या हातात परीक्षेआधीच ओरिजिनल प्रश्नपत्रिका आणून दिली. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार ऋतुजाने ही प्रश्नपत्रिका तिच्या बॉयफ्रेंडला म्हणजे गौरवला व्हॉट्सअपवर शेअर केली, कारण गौरवच्या भावालाही ही परीक्षा द्यायची होती. 22 मार्चला परीक्षा झाली. 12 जूनला निकाल आला आणि ऋतुजा महाराष्ट्रात 7व्या रँकनं उत्तीर्ण झाली. पण जशी ऋतुजा परीक्षा पास झाली आणि अधिकारी बनण्याच्या जवळ पोहोचली, तसा तिच्या वागण्यात बदल झाला. कौटुंबिक विरोध आणि पदामुळे तिने गौरवला टाळायला सुरुवात केली आणि शेवटी त्याच्याशी ब्रेकअप केलं. गौरवच्या मनात संतापाचा आणि सुडाचा डोंब उसळला. रागाच्या भरात गौरवनं जुलै महिन्यात थेट एमपीएससीच्या ईमेल आयडीवर निनावी तक्रार ठोकली की एमपीएससीचा 22 मार्चचा औषध निरीक्षक पदाचा पेपर आधीच फुटला होता आणि तो ठराविक उमेदवारांना मिळाला होता. गौरवला वाटलं होतं की फक्त तिचं सिलेक्शन रद्द होईल, पण त्याला हे माहित नव्हतं की तो स्वतःच या गुन्ह्यात अडकणार. मंडळी, आता पेपर कुठे फुटला आणि कसा पोहोचला हे कनेक्शनही समजून घेऊयात. तर पहिली कडी म्हणजे नवी मुंबईतलं एमपीएससी मुख्यालय. एमपीएससीच्या मुख्यालयातून सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजेच एएसओ विश्वेश्वर नकाते याने अत्यंत गोपनीय असलेली प्रश्नपत्रिका बाहेर काढली. दुसरी कडी म्हणजे पार्किंग मधली डील. नकातेने ही प्रश्नपत्रिका एमपीएससीचे अवर सचिव म्हणजेच अंडर सेक्रेटरी अभिजित लेंडवे यांच्याकडे नवी मुंबईतील एमपीएससीच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये सोपवली. तिसरी कडी म्हणजे प्रशासकीय साखळी. तर लेंडवे यांनी ही प्रश्नपत्रिका दुसरा अधिकारी गोपाळ मराठे याच्याकडे दिली. चौथी कडी म्हणजे कोचिंग क्लासेसचा दलाल. गोपाळ मराठेने ही प्रश्नपत्रिका नंदुरबारच्या कौटिल्य अकॅडमीचा संचालक प्रवीण पाटील याला दिली. आता पाचवी कडी म्हणजे 5 लाखांची लाच. तर ऋतुजाचे वडील अमृत पाटील, जे स्वतः एक शिक्षक आहेत, यांनी प्रवीण पाटीलला 5 लाख रुपयांचा ऍडव्हान्स देऊन एकूण 12 लाखांच्या डीलमध्ये हा पेपर विकत घेतला. आणि शेवटची कडी म्हणजे गर्लफ्रेंड ते बॉयफ्रेंड. अमृत पाटील यांनी तो पेपर मुलगी ऋतुजाला दिला. ऋतुजाने तो व्हॉट्सअपवरून बॉयफ्रेंड गौरवला पाठवला. 22 मार्चच्या परीक्षेतील तब्बल 77 प्रश्न हे या लीक झालेल्या संचात जसेच्या तसे होते.
मंडळी, आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं या प्रकरणी धडक कारवाई करत अवर सचिव अभिजित लेंडवे, एएसओ गोपाळ मराठे, एएसओ विश्वेश्वर नकाते, अकॅडमी संचालक प्रवीण पाटील, ऋतुजाचे वडील अमृत पाटील आणि तक्रारदार बॉयफ्रेंड गौरव पाटील या 6 जणांना बेड्या ठोकल्यात. या सर्वांवर भारतीय न्याय संहिता 2023 मधील चोरी, गुन्हेगारी कट, विश्वासघात तसेच परीक्षा गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कडक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. न्यायालयानं या सर्व 6 आरोपींना 2 सप्टेंबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर दुसरीकडे 7वी रँक मिळवणाऱ्या गर्लफ्रेंड ऋतुजा पाटीललाही तपासासाठी पोलिसांनी नोटीस बजावली आहे आणि तिची ही चौकशी सुरू आहे. मंडळी, आणखी एक गोष्ट म्हणजे ऋतुजाचे वडील अमृत पाटील हे नंदुरबार येथील एका शाळेत मुख्याध्यापक आहेत आणि त्यांना राज्य शासनाचा आदर्श शिक्षक हा पुरस्कार देखील मिळालाय. आता एमपीएससीने ही भरती प्रक्रियाच रद्द करून औषध निरीक्षक गट ब पदासाठी फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतलाय. यापूर्वी अर्ज केलेल्या उमेदवारांना फेरपरीक्षेसाठी पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नसून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलंय. परीक्षेची तारीख लवकरच जाहीर केली जाणार आहे. मंडळी, मंत्रालयात बसलेले अवर सचिव दर्जाचे अधिकारी जर लाचेसाठी पेपर विकत असतील तर प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो मुलांनी न्याय कोणाकडे मागायचा? एका बाजूला प्रेमातल्या धोक्यानं ही पोलखोल केली असली तरी दुसऱ्या बाजूला हजारो विद्यार्थ्यांच्या वर्षांच्या मेहनतीचा चुराडा झालाय. यावर तुमचं मत काय आहे? पेपर फोडणाऱ्या अशा अधिकाऱ्यांना आणि दलालांना कोणती शिक्षा झाली पाहिजे? कमेंट करून नक्की सांगा आणि विशेष भारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.